नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे राजस्थानमधली एक हवेली. या हवेलीमध्ये राजे महाराजे राहायचे. त्यांचं राहणं, त्यांची बेडरूम, त्यांचं घर, ते काय खेळायचे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खरंच आहे. तुझा आवाज छान आहे, मला नव्हतं माहिती. तर इथे 55 रुपयाचे तिकीट काढून आम्ही आलो आहे बागोरकी हवेलीमध्ये. ही हवेली उदयपूरमध्ये मध्यवर्ती भागात आहे. समोर जे दिसतंय ते तिचा दरवाजा आहे. आणि उदयपूरची एक खासियत म्हणजे दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्ती, घोडे यांची चित्र काढलेली असतातच. ती आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. तशी ती इथेही होती. या हवेलीमधून आत जाताना तिच्या भव्यतेची कल्पना येत होती. उदयपूरमध्ये किंवा राजस्थानमध्येच अशी खूप मोठी मोठी घरं, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये वाडे म्हणतो, त्याच्यापेक्षाही मोठी घरं उदयपूरमध्ये बरीच आहेत. त्यातल्या त्यात जी खूप मोठी घरं असतात त्यांना ते हवेली म्हणतात. आणि आता आपण हवेलीच्या आतमध्ये जातो आहोत. या हवेलीमध्ये आत आल्याबरोबर दर्शनी भागातच असं चित्र दिसलं, ज्याचा बराचसा रंग निघालेला होता. पण तरीही या लोकांनी ते चित्र तसंच ठेवलं. हे मला आवडलं, कारण हे खूप जुनं चित्र असणार आहे आणि त्यामुळे ते मौल्यवान आहे असं मानूनच या लोकांनी ते चित्र पूर्णपणे मोडून भिंत कोरी केली नाही. कलेची अशी कदर केली पाहिजे आणि अशी कदर करणारे लोक राजस्थानमध्ये जागोजागी मिळतात. आणि म्हणून मला खरोखर असं वाटतं की राजस्थान हे कलेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असं राज्य आहे. चित्रकला असेल, आर्किटेक्चर असेल किंवा मग दगडाचं कोरीवकाम असेल. आता ही भिंतच बघा, ही इतकी मोठी भव्य भिंत किती सुंदर रंगवलेली आहे. आणि हे सगळं काम हाताचं आहे. आपल्याकडे आपण बऱ्याच ठिकाणी स्टिकर्स लावलेले पाहतो, पण इथे तसं नाही. इथल्या प्रत्येक कमानी, प्रत्येक दरवाजेवरचं कोरीवकाम हे सुंदर किंवा छान वाटण्याचं कारणच हे आहे की ते हाताने घडवलेलं आहे. इथे मनुष्याच्या मेहनतीचा स्पर्श झालेला आहे आणि म्हणून हे काम खरोखरच मौल्यवान आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे. आणि आपल्यालाही हे कळतं की एखादं काम जर मशीनने केलेलं असेल तर ते इतकं सुंदर वाटत नाही जितकं की एखादं काम हाताने केलेलं असेल. तर हे असं. आता या हवेलीमध्ये वर आल्याच्या नंतर असं एका बाजूला एक वेगळीच रूम दिसली. नंतर जेव्हा मी आत जाऊन पाहिलं तेव्हा कळलं की हे एक मंदिर आहे. पण हे आपल्याकडे जशी मंदिरं असतात तशा प्रकारचं मंदिर नव्हतं. तर बहुतेक जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एखाद्या घराण्याचे पूर्वज, तसेच हे पूर्वज असावेत या हवेलीचे आणि त्यांच्यासाठी हे बांधलेलं मंदिर असावं असं मला वाटलं. पण या मंदिराच्या आतल्या भागात खाली जे काही चित्र होतं भिंतीवरचं तेही फार भारी होतं. पण नंतर मी जेव्हा त्याला हात लावून पाहिलं तेव्हा मला कळलं की हे हाताने केलेलं पेंटिंग आहे आणि खूपच ही एक चांगली गोष्ट आहे. मला कधीही हाताने केलेलं पेंटिंगच आवडतं, कारण त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं लाईफलीनेस आपल्याला जाणवतं. तर असं हे कुणातरी पूर्वजाचं मंदिर. ही खिडकी पण फार इंटरेस्टिंग होती. याच्या बाजूला जे रंगीत काच लावलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे, तिथे फोटो खूप छान येईल असं मला वाटलं. त्यामुळे मी दुसऱ्या बाजूने गेली आणि मयुरीला असा छान माझा एक फोटो काढायला लावला. इथून नंतर शेजारी आल्याच्या नंतर एक गॅलरी होती आणि ती गॅलरी इतकी सुंदर होती. बघा तुम्ही, सगळीकडून हिला पूर्ण अशा खिडक्या आणि अशी गोल मस्त, जिचं ओपनिंग हे या पिचोला लेकमध्ये आहे. आणि इथून मला असं वाटतं की ते जे कोणी राजे महाराजे राण्या राहिल्या असतील या हवेलीमध्ये, त्या रोज अशा सूर्यास्त आणि सूर्योदय इथून पाहत असतील. फार छान वाटलं हे सगळं पाहून. अशा ठिकाणी आपल्याला सूर्यास्त पाहता आला याचं मला फार समाधान वाटलं. मला कायम आवडतं सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन गोष्टी आपल्याला पाहताच आल्या पाहिजे. मी शिवाय 2024मध्ये हे ठरवलेलंही आहे की मी यावर्षी जास्तीत जास्त सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणार आहे. आता या हवेलीच्या एका अंगणामध्ये येऊया. हे अंगण बघा किती सुंदर. अशा अंगणाची मी कायम स्वप्न पाहिलेली आहे की असं एक घर असावं, त्या घराच्या मध्ये अंगण असावं आणि या अंगणामध्ये घराच्या चारही भिंती
ओपन व्हाव्यात. म्हणजे अंगण हे घराच्या बाहेर असल्यापेक्षा मध्ये अंगण आणि त्याच्या भोवताली घर असावं. आता ही खिडकी बघा किती सुंदर रंगवलं हिच्या भोवताली. सुंदर आहे हे. आणि मयुरी पण हेच म्हणते आहे की इथे राहणाऱ्या त्या राजा राण्यांना किती छान वाटत असेल. अशा ठिकाणी एखादा दिवस राहता आलं, मुक्काम करता आला आणि ते सगळं रॉयल लाईफ अनुभवता आलं तर फार छान होईल. आणि या सगळ्या जुन्या वस्तू पाहत पाहत आम्ही यांच्या बेडरूमच्या बाहेर आलो तर तिथे काही चित्र लावलेली होती जी की डिस्टर्बिंग होती, कारण इथे एक पुरुष एका स्त्रीला मारतो आहे असं चित्र आहे. त्यानंतर माझं लक्ष जगातल्या सगळ्यात सुंदर दरवाजा आणि नक्षीकडे गेलं. ही नक्षी दुरूनच इतकी सुंदर दिसत होती आणि ही पूर्ण नक्षी काचेपासून केलेली होती. काचेचं हे डिझाईन होतं. फारच सुंदर वाटलं ते पाहून. खरंच आणि याचा रंग बदललाय. हा, हीच ती खिडकी आहे जी खालून सुंदर वाटलेली. आणि आहेच ती सुंदर वाटली का होती. हे बघ ना, रंग आहे हे सगळं काम तू म्हणालेलीस तसं. ए हो, लाल आणि निळ. ही नक्षी बघ. हे 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 बघ. हा, हे हे पूर्ण कमान. तुला एक आयडिया देऊ का? आणि मग फोटो काढायच्या वेगवेगळ्या आयडिया मयुरीने दिल्या आणि या हवेलीमध्ये आम्ही खूप सारे फोटो काढले. या हवेलीतली ही दुसरी एक गॅलरी जी की वेगळी आणि फार सुंदर होती. आणि या गॅलरीच्या शेजारी असलेल्या पायऱ्यांवरून आम्ही वरती आलो. वर आल्याच्या नंतर एक खूप वेगळीच रूम होती ज्या ठिकाणी हे राजे महाराजे निवांत आराम करत असतील, काहीतरी खेळत असतील असं वाटलं. हा खरंच तर हा होता या हवेलीचा शीश महल. थोडक्यात शीश महल म्हणजे की ज्याच्या भिंती ह्या जास्तीत जास्त काचेच्या असतात त्याला शीश महल आपण म्हणू शकतो. आणि ह्या खोलीत जे तुम्ही पाहत आहात तुमच्या समोर आता एक ही जी पेटी दिसते आहे या पेटीवरचं नक्षीकाम पहा. हे किती बारीक मेटलचं नक्षीकाम होतं. कुठलंही मशीन वापरलेलं आहे असं इथे दिसत नव्हतं. आणि हे पाहून मी खरोखर अवाक झाले. काय आहे इथे? मयुरी मला एक चित्र दाखवत होती. वाव, बघ. ही म्हणते, ही बाई म्हणते की तू छान दिसतेस. आरशात कशाला बघतेस, छान दिसतेस. आरशात काय बघतेस, मस्त. थँक्यू. गाणं आहे ना, कोणतं गाणं? आरसा कशाला वगैरे काहीतरी. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. गाणं म्हणणं प्लीज, इथे उभी राहू. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. छान, थँक्यू मयुरी. आणि या बायकांच्या चित्रांच्या शेजारी असं बाहेर आलं की अजून काही चित्रं लावलेली होती. जसे की हे या राणा सांगाचं चित्र बघा. या चित्रावरून लक्षात येत होतं की या राजांचा युद्धामध्ये एक डोळा आणि एक हात डॅमेज झालेला आहे. महाराणा सांगा असे यांचं नाव आहे. राणा सांगा यांच्या चित्राच्या शेजारी आपल्या मीराबाईंचं चित्र होतं. हे चित्र मला फार आवडलं. कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन असलेली मीराबाई ती इतकी भक्त झाली आहे की कृष्ण स्वतः तिला खायला देतोय, तिला हार घालतोय, तिची सगळी सेवा कृष्ण करतोय असं या चित्रावरून लक्षात आलं. कलाकाराने हे चित्र तसं बनवलं. आणि याच्या शेजारी आत आलं की लक्षात येत होतं की ही एक रॉयल बेडरूम आहे. आणि तेव्हाच्या काळातल्या या राजा राण्यांची ही सुंदर बेडरूम पाहून फार छान वाटलं. याच्या शेजारी ते त्या काळामध्ये खेळत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ठेवलेले होते. आणि हे खेळ अजूनही आहेत. म्हणजे जसे की आता हा खेळ कोणता आहे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या लक्षात नाही आलं की ह्याला काय म्हणतात. याच्या शेजारी बुद्धिबळ ठेवलेला होता.
आणि हे काय आहे? हे गंजिफा आहे. गंजिफा हा महाराष्ट्रात पण खेळला जायचा खेळ. हा, कार्ड्स आहेत. गंजिफा बरोबर आहे. देवाचे हे असतात ना त्याच्यात. वर्णमाला, पशु राशी, ताश आहे एक प्रकारचं, कॅट आहे. अच्छा. ए सापशिडी बघ, किती जुनी सापशिडी आहे ही. आणि महाभारतामध्ये दाखवलेला हा खेळ कोणता आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या लक्षातच येत नव्हतं की या खेळाला नेमकं काय म्हणतात. ए वाव, यांचं वरचं आहे हे भाग. आणि इथून तो कार्यक्रम आपण जो मगाशी गेलेलो ती जागा आहे. ओ अच्छा. ए हे बघ, इथून दिसतो तो लेक पिचोला. आपलं हॉटेल पण दिसेल. उदयपूर यार खरंच सुंदर आहे. घे घे घे. आणि अशा प्रकारे या बागोर की हवेलीमध्ये सावकाश फिरल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला निघालो. मी तुम्हाला म्हणलं तसं उदयपूरच्या या गल्ल्या फार सुंदर आहेत आणि खास करून सिटी पॅलेसच्या परिसरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हे जगणं अनुभवता येईल. इथल्या प्रत्येक छोट्या छोट्या घरांना किंवा इथली हॉटेलं पण अशीच रॉयल फिलिंग देणारी आहेत. तुम्ही जर कधी राहिलात तर या भागामध्ये राहून पहा. तुमच्याकडे जर थोडे जास्त पैसे असतील, बजेट जास्त असेल तर इथे राहूनही आपल्याला एक खूप छान फिलिंग येतं. पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला मला एक छोटंसं मंदिर दिसलं आणि या मंदिरामध्ये जी हनुमानाची मूर्ती होती ती फार वेगळी मूर्ती. आपण अशा मूर्त्या आपल्याकडे बघत नाही. अशी एक मस्त मूर्ती ती होती. आणि या मंदिराच्या दरवाजाच्या भोवती पण छान रंगवलेलं होतं. हे पाहूनही मला खूप काहीतरी वेगळं आणि छान पाहिल्यासारखं वाटलं. आणि त्यानंतर दुसऱ्या एका हनुमान मंदिरात सुरू असलेलं भजन ऐकत आम्ही आमच्या दिवसाला रामराम ठोकला.